आज परत पत्राचा दिवस वाटतं. बाई चंदू शेठ, अगं काय करतेस? हळू बोल ना. चंदू शेठ, बिट्टी आता मोठी झालीये. तिला सगळे राधा म्हणतात. तुम्ही लहानच समजता तिला. तिच्या आईवडिलांच्या नावाने पत्र लिहायचं काही तुम्ही सोडलेलं नाही अजून. नाही सोडणार. का सोडायचं? का म्हणजे अहो, आठवणी आता जुन्या झाल्यात. 15 वर्ष सरली आहेत. तिलाही आता कळतंय हे पत्र आई बाबा नाही तर दुसरंच कुणीतरी लिहितंय म्हणून. कळू द्या. मला ते लिहून बरं वाटतं. आणि तिला वाचून मग विषय संपला. हा, तेच म्हणते मी. तुम्ही विषय संपत नाही आहात, त्यातच तिला पुन्हा अडकवताय. हे बघ माई, तुला आहे ना माझं काही पटतच नाही. हा, मला वाटतंय ना बिट्टीला सांगावं. तुला 2 वर्षापूर्वी इथे राहायला जागा दिली होती ना, आता तुला बाहेर काढायला सांगतो बघ. चंदू शेठ, हो हो, विसरा आता हे सगळं. आमचं नातं रक्ताचं नसलं ना तरी मनाचं जुळले बर का. आणि आता मी काही इथून जात नसते आणि तुम्हाला छळायचं काही सोडत नसते. हळू. हे विट्टी, हे काय चिठ्ठी? हो, आई आणि पार्टनरने चिठ्ठी पाठवली. अरे वा, हो का? हो ना. बघा ना, त्यांना कळतच नाहीये की त्यांची बिट्टी आता मोठी झालीये. मला सगळं कळतं. कोण, कुठे, काय, कसं करतंय ना. माझं सगळीकडे लक्ष असतं. पण ते मोठी नाही झालीत ना. म्हणजे बघा ना, कसं लहान समजून पत्र लिहिलंय मला. बघा. चंदू शेठ, मला एक सांगा. मी सगळी कामं करते, आपलं गौराई मिसळ सेंटर सांभाळते, म्हणजे झाली की नाही मी मोठी? सांगा ना चंदू शेठ, झाली ना मी मोठी? ओ चंदू शेठ, सांगा ना, झाली ना मी मोठी? झालीस ना, खूप मोठी झाली आणि समजूतदार बना. पण कसं असतं ना बिट्टी, मूल किती मोठं झालं ना तरी आई बापासाठी लहानच असत कायम. मला माहिती होतच नाही, मला वाटलंच होतं. तुम्ही कायम त्यांचीच बाजू घेता, तुम्ही कायम त्यांच्याच गटात, मी एकटीच. ए बिट्टी, हे असं एकटी बिट्टी काय असं म्हणायचं नाही. हा, आणि जर पुन्हा म्हणालीस ना तर याद राख, मी कोणासाठी जगतोय मग? या राधासाठी. चला आता बाहेर जाऊन बसा, दालचिनीवाला चहा हवाय ना? आणते. ते नेहमी साखर टाकतात. हा, आणते. थोडी जास्त टाक. चंदू शेठ,
या चिठ्ठीसाठी थँक्यू. चंदूशेठ, राधाताई कसली भारी आहे ना, बेस्ट एकदम. तिनेच मला इकडे आणलं ना. हा जर राधाताईने मला इथे आणलं नसतं तर मी पण सिग्नलवर राहत असतो का? हो. आणि मलाही मिसळ द्यायला राधाताई रोज आली असती. आणि ए मुंग्या, किती प्रश्न विचारशील. आता मला कळलं तुझं नाव मुंग्या काय ठेवलंय ती. हे असे सारखे सारखे प्रश्न विचारत असशील ना आणि डोक्याला मुंग्या आणत असशील, म्हणून तुझं नाव मुंग्या ठेवलंय. मुंग्या. चंदूशेठ, ए आधी त्यांच्या पाया पड. गौरी आई, पार्टनर, आज माझी अन्नपूर्णा मसाल्याची स्पर्धा आहे. काहीही करून मी त्यात जिंकलंच पाहिजे. मला त्यात यश मिळू देत. तुमचा आशीर्वाद असू द्या. मुंग्या असं बस. बरोबर लिहिलंयस ना? अहो बरोबर लिहिलंय. बघू तर बरं. चंदूशेठ, आशीर्वाद द्या. तू जिंकणार बा. हो माई, हे विसरशील बा. असं कसं विसरेल. स्पर्धेसाठी खास घरी बनवलेलाच मसाला हवाय. खूप मेहनतीने आणि काळजी घेऊन बनवलाय मी हा मसाला. ती खरंय ग. नमस्कार करते. सुखी हो. आधी माझ्या मुलांना जाऊन भेटते. माझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेले असतात बिचारे. बिट्टी बिट्टी, मी काय म्हणतो, आजचा दिवस त्या पोरांना मी मिसळ दिली तर नाही चालणार का? तू डायरेक्ट स्पर्धेला जा ना. नाही चंदूशेठ, ते माझं औषध आहे. मुलांना पोटभर खाताना बघितलं ना की दिवस कसा मस्त आनंदात जातो. तुम्ही काळजी करू नका, सगळं वेळेत होईल. येते मी. सांभाळून जा हा. राधाताई, एक गोष्ट राहिलीये. गोष्ट नाही, प्रश्न राहिला असेल. अहो गोष्टच राहिलीये. हळू हळू. हे काय प्रश्न लिहून आणले? हा फॉर्म हजर नसेल तर ते घेणार नाहीत तुला स्पर्धेत. हसे कसे घेणार नाही? ते फॉर्म घेणारही आणि आपल्या राधाचा मसाला स्पर्धा जिंकणारही. जिंकणार जिंकणार. हो. मसाल्याची स्पर्धा जिंकून 1 वर्ष झालं साहेब मला. त्याची बक्षिसाची रक्कम सुद्धा मला अजून मिळाली नाही. आणि त्यातून त्या मसाल्याचं पेटंट सुद्धा तुम्ही तुमच्याकडे ठेवलंय. तो मला कुठे वापरता येत नाहीये. काय करायचं मी? घरी बसायचं. कायमचं. एंट्री फॉर्म मधले क्लॉज वाचले नव्हते का तुम्ही? न वाचता सही कोणी करायला सांगितले?
कसं आहे, एंट्री फॉर्म मध्ये स्पष्ट लिहिलं होतं, मसाला मार्केटमध्ये कसा परफॉर्म करतो यावर बक्षिसाची रक्कम अवलंबून आहे, बरोबर ना? आणि त्याचे सगळे पेटंट्स बिराजदारांकडे राहतील. मग जिंकलेल्याने तो मसाला कुठेही वापरायचा नाही. साहेब असं करू नका साहेब, दया करा साहेब. मला तुमचं बक्षीस नको साहेब, मला काहीच नको. मला माझा मसाला वापरण्याची परवानगी तरी द्या साहेब. साहेब तुम्ही माझ्यावर अशी जबरदस्ती करू शकत नाही. तुम्ही जर मला माझा मसाला वापरण्याची परवानगी दिली नाही ना साहेब, तर मी काय करू शकतो तुम्हाला माहिती नाहीये. तू काय करशील काय नाही, तुझ्या आधी ज्यांनी स्पर्धा जिंकली त्यांचं आम्ही काय केलं याचा शोध घे. त्यातले बरेचसे तुला या जगात सापडणार नाहीत. जास्त आवाज केलास तर फसवणुकीचा दावा ठोकीन, करोडोची केस करीन कोर्टात. मग आयुष्यभर तुलाच आम्हाला पैसे द्यावे लागतील. नाही साहेब, असं नका करू सर. सरांना जे सांगायचं होतं ते सांगितले सरांनी. हो पण या तुम्ही आता, चला. याचा कायमचा बंदोबस्त करायला सांगितलं. इथे आलाच कसा? मला काम चुकारपणा करणारी माणसं आवडत नाही, मला माहितीये, मी करतो. परत अशी चूक नाही होणार. नाहीच व्हायला पाहिजे. हे कपडे, माझ्या बहिणीशी लग्न, तुझी ओळख, सुमित बिराजदार हे नाव मी दिलंय तुला. लक्षात आहे ना? मी जर मदत केली नसती तर जेलमध्ये सडत असतास स्फोटाच्या गुन्ह्यात. आणि परत जर अशी चूक झाली ना तर सुमित पैठणकरला फासावर चढवायला मला वेळ लागणार नाही. सर सर सॉरी सॉरी सॉरी, चूक झाली. पुन्हा अशी चूक नाही होणार साहेब. मी करतो साहेब सगळं ठीक. प्लीज एक शेवटची संधी द्या. मी परत चूक नाही करणार. प्लीज शेवटची संधी, प्लीज प्लीज.
आज आमचे चिरंजीव लंडनवरनं परत येतात कायमचे. त्याला आमची ही कामाची पद्धत कळता कामा नये. लक्षात असू दे. किती वेळ आहे अजून? युवराज सर, एक अर्धा तास तर लागेल. गॉड, खूप भूक लागली. मला जर खायला नाही ना मिळालं लगेच तर आय विल सिरियसली डाय. अरे काय आहे? घरचं जेवायला मिळणार म्हणून मी फ्लाईटमध्ये जेवलो नाही, एअरपोर्टवर जेवलो नाही, आणि आता अजून वाट बघावी लागणार. 9-10 तास झालेत आणि आता मला सिरियसली भूक सहन होत नाहीये. हे काय आहे? ते एखादं साधं हॉटेल सुद्धा नाही. अहो सर, एवढ्या लवकर कोण हॉटेल उघडतं? तुम्ही काळजी करू नका सर, मी बघतो काय सोय होते ते. हो, काय चाललंय तुमचं? पडले असते ना मी. हो, हॅलो. हो मिस्टर, तुमच्याशी बोलतेय मी. कशी निर्लज्ज माणसं असतात ना. काही झालं ना तरी आपली राधाताई जिंकणार. लागली पैंच, लागली पैंच. हो हो, आपली राधाताई जिंकणार. अरे आपली राधाताई जिंकणार. अरे आपण सगळं तेच तर म्हणतोय.
राधाताई आली, राधाताई आली.